आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचा अतिशय लोकप्रिय आणि पौष्टिक नाश्ता, ते म्हणजे थालीपीठ। भाजणीच्या पिठाशिवाय किंवा कोणत्याही भाजीशिवाय घरच्या साहित्यामध्ये झटपट असं थालीपीठ आज आपण बनवणार आहोत। नमस्कार, सालीज रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत खमंग असं थालीपीठ। तुम्ही कोथिंबीर वडी तर भरपूर वेळा खाल्ली असेल, पण आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरचं थालीपीठ। त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात। अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 कप गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ, अर्धा चमचा कसुरी मेथी, पाव चमचा कढीपत्त्याची पानं तोडून घेतली आहेत, 1 चमचा आलं लसूण मिरची आणि जिरं ठेचून घेतलंय आणि पाव चमचा ओवा। सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे, त्याचसोबत घालायचं आहे बेसन। बेसन घातल्याने थालीपीठ खूप चवदार आणि छान होते। त्याचसोबत घालायचं आहे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठाने थालीपीठ एकदम खुसखुशीत होते। आता आपण यामध्ये घालणार आहोत कसुरी मेथी, सोबतच घालणार आहोत कढीपत्त्याची पाने। जर तुम्हाला कढीपत्ता नको असेल तर तुम्ही स्किप केला तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये घालणार आहोत आपण ठेचलेलं आलं लसूण आणि मिरची, सोबतच ओवा सुद्धा घालणार आहोत। आता आपण यामध्ये घालणार आहोत आपलं मेन इन्ग्रेडियंट, ते म्हणजे भरपूर सारी कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट मसाला, पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर आणि चवीपुरतं मीठ। आता हे सर्व पावडर मसाले पिठामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचे आहेत। सर्व पावडर मसाले व्यवस्थित एकजीव करून झालेले आहेत। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचंय आणि हे पीठ सैलसर असं मळून घ्यायचंय। पीठ मळताना थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचंय। एकदम पाणी घातलात तर पीठ पातळ होईल आणि थालीपीठ पाहिजे तसे होणार नाहीत। तुम्ही पाहू शकता आपलं थालीपीठचं पीठ मळून तयार आहे। जास्तही घट्ट किंवा जास्तही पातळ पीठ मळलेलं नाही आहे, इतपत सैलसर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल आणि तेल घालून याचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे। तेल लावल्याने हाताला पीठ चिकटत नाही आणि त्याचा छान गोळा तयार होतो। पोळपाटावर रुमाल घातलाय आणि रुमालाला आपल्याला थोडंसं पाणी लावायचं आहे, जेणेकरून पीठ चिकटणार नाही। इथे मी एक उंडा घेतलाय, हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे, जेणेकरून पीठ हाताला चिकटणार नाही आणि असंच पाणी लावून थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे। सकाळच्या घाई गडबडीत घरच्या साहित्यामध्ये पटकन हे थालीपीठ बनवून तयार होतं। लहान मुलांना किंवा ऑफिसच्या डब्यात तुम्ही पटकन झटपट हे थालीपीठ बनवून देऊ शकता। हाताला थोडं थोडं पाणी लावत सगळीकडून एकसारखं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे। थालीपीठ थापताना बोटांचाच वापर करायचा आहे। बोटांनी हे थालीपीठ थापलं की अजून ते छान दिसतं, सुंदर दिसतं। आतापर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुम्ही पाहू शकता थालीपीठ सर्व बाजूनी एकसारखं थापून झालंय। आता यावर आपल्याला बोटाने थोडेसे होल पाडून घ्यायचे आहेत। जेव्हा आपण थालीपीठ भाजू तेव्हा या होलांमध्ये थोडंसं तेल घालायचं, जेणेकरून थालीपीठ छान खरपूस असे भाजले जातील। इथे मी तव्याला थोडंसं तेल लावून तवा तापायला ठेवला होता। आता यावर आपण थालीपीठ घालून घेऊयात। आता हळूहळू हा रुमाल काढून घ्यायचा आहे। हे जे होल करून घेतले त्यामध्ये आपण थोडं थोडं तेल घालून घेऊयात आणि थालीपीठ दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घेऊयात। एका बाजूने थालीपीठ भाजून झाले, आता आपण ते पलटी मारूया। तुम्ही पाहू शकतात मस्त खरपूस असं थालीपीठ आपलं भाजून झालंय। दुसऱ्या बाजूने सुद्धा असंच थालीपीठ भाजून घेऊयात। तुम्ही पाहू शकता थालीपीठ खरपूस असं भाजून झालंय। दुसऱ्या बाजूने सुद्धा बघा किती छान थालीपीठ भाजून झालंय। आता आपण हे थालीपीठ काढून घेऊयात। अशाच पद्धतीने सगळे थालीपीठ करून घेऊयात। पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे। हाताला थोडं थोडं पाणी लावायचंय आणि थालीपीठ सगळीकडून एकसारखं थापून घ्यायचंय। तुम्ही हे कोथिंबीरचं थालीपीठ एकदा नक्की बनवून बघा, सर्वांना खूप आवडेल।
आणि झटपट होतं, त्यामुळे वेळही वाचतो आणि पटकन तयारही होतं. आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे. आता आपण ते तव्यावर घालूया आणि दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घेऊयात. रुमाल हळूहळू काढून घ्यायचं आहे. यामध्ये थोडं थोडं तेल घालायचं आहे आणि झाकण ठेवून थालीपीठ दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता थालीपीठ दोन्ही बाजूनी खरपूस असं भाजून झालं आहे. आता आपण हे थालीपीठ काढून घेऊयात. तुम्ही हे थालीपीठ दही, चटणी किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला ही थालीपीठची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीजसोबत. थँक्यू.